हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल श्री स्वाध्याय क्लासेस. आज आपण बघतोय इयत्ता 6वीसाठी इतिहास नागरिकशास्त्र पेपर. हा पेपर आहे एकूण 24 मार्क्ससाठी. 24 मार्कांसाठी हा पेपर असतो. आपण त्याचे प्रश्न चेक करूया, बघूया. ह्याची उत्तरं तुम्ही वहीत लिहून ठेवा, तयारी करा, जेणेकरून तुम्हाला पेपर सोपे जावेल. वेळ 1 तास असतो. एकूण गुण आहेत 24. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पुन्हा लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. वाक्य तुम्हाला पूर्ण लिहायचं. वर्धमान महावीर यांचा जन्म टिंबटिंब येथे झाला. उत्तराचा जो पर्याय असेल तो लिहा आणि पूर्ण वाक्य परत लिहा आणि जे उत्तर लिहिले ना त्याला तुम्ही अंडरलाईन करा. सेकंड सेंटेन्स आहे, टिंबटिंब हा भारताचा भौतिक भौम स्रोत आहे. तर त्यातला ऑप्शन शोधा आणि लिहा. जोड्या जुळवा. 2 गुणांसाठी हा प्रश्न, राजा ग्रामणी आणि गावाचा प्रमुख, गावाचा समूह, जनाचा प्रमुख. अशा पद्धतीनं हे 2 प्रश्न पहिला झाला. आता सेकंड प्रश्न दुसरा. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. कोणतेही 2 गुणांसाठी ही हा प्रश्न आहे. तर वैदिक काळातील मनोरंजनाचे साधन कोणते? गौतम बुद्धांचे जन्मनाव काय होते? एखाद्या ओळीत लिहिलात तरी एक ओळीत उत्तर लिहिलात तरी चालेल. एका वाक्यात उत्तरे म्हणतात ना, त्या पद्धतीनं एका ओळीत, पण पूर्ण वाक्यात लिहा तर 2 गुण मिळतील पूर्ण. तिसरा, इस्लाम धर्माचे पवित्र ग्रंथाचे नाव काय? तर इस्लाम धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव, जे काही नाव आहे ते लिहायचं आणि पूर्ण वाक्य लिहायचं. अशा पद्धतीनं तुम्ही तिन्ही प्रश्नांची उत्तरं लिहा. एखादा चुकला तरी तुम्हाला मार्क मिळून जातील, म्हणजे तेवढा मार्क कमी होणार नाही. प्रश्न दुसरा, बी मधला खालील चार्ट पूर्ण करा. कोणताही एक 2 गुणांसाठी असणार आहे. मौखिक स्रोत, लेखबद्ध स्रोत आणि रिकाम्या जागा पूर्ण करा. हडप्पा संस्कृतीतील मानवी जीवन, प्रमुख पिके, वस्त्रे, दागिने हे पूर्ण करा. प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा. कोणतेही 4 गुणांसाठी आहे. भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? दुसरा आहे, मानवी वसाहती कुठे विकसित झाल्या? प्राचीन काळात लेखनासाठी कोणती सामग्री वापरली जात होती? ख्रिस्ती धर्माचे पवित्र पुस्तक कोणते? हडप्पा मडकींवर कोणते नमुने आढळतात? आता हा झाला प्रश्न तिसरा, कंप्लीट झाला. प्रश्न 4, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 गुणांसाठी असणार आहे. थोडक्यात उत्तरे म्हणजे अपेक्षा आहे किमान 3 ओळी तरी उत्तर तुमचं असावं. कोणतेही 2 करा. मानवाचे जीवन कोणावर अवलंबून आहे? गायींना जास्त महत्त्व का दिले जात असे? वर्धमान महावीर यांच्या शिकवणी काय होत्या? आणि विद या शब्दाचा अर्थ काय आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पुस्तकातून शोधून घ्या. आता नागरिकशास्त्राचा पार्ट सुरू होतो आहे. प्रश्न 5वा, योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पुन्हा लिहा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. भारत हा जगातील एक महत्त्वाचा टिंबटिंब देश आहे. मग धर्मनिरपेक्ष, धर्म अधार्मिक. आपल्याकडे काही भावनिक आणि काही टिंबटिंब गरजा देखील आहेत. मानसिक आहेत, मूलभूत की शिक्षण? योग्य पर्याय तुम्ही इथं लिहा. प्रश्न 6वा, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 4 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? पूर्ण वाक्यात उत्तर लिहा. आपल्या मूलभूत गरजा कोणत्या? अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण. सहकार्य म्हणजे काय? समाज आपल्याला कोणत्या संधी उपलब्ध करून देतो? आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व का स्वीकारले आहे? आपल्याला कोणत्या व्यक्तींच्या सहवासात राहणे आवडते? यापैकी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकता. 4ही लिहिलात तरी उत्तम. वेळेत तुमच्या कसं बसतंय बघून तुम्ही ते पूर्ण करा. शक्यतो वेळेकडे लक्ष देत प्रश्नांची उत्तरं लिहायला घ्या. येत असतील ती उत्तरं पटपट लिहून घ्यायची. आता लास्ट आहे प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक लिहायचं आहे. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा म्हटलं म्हणजे आपण कमीत कमी 4 वाक्यात तरी लिहा. 4 वाक्यात उत्तर आपलं असावं. 2 गुणांसाठी आहे हा प्रश्न.
समाजातील जीवन अधिक स्थिर आणि संघटित कशामुळे होते? सहकार्याचे फायदे कोणते आहेत? भारतीय समाजातील एकता कोणत्या गोष्टीतून दिसून येते? आता अशा पद्धतीनं आपली ही प्रश्नपत्रिका इतिहास भूगोलाची पूर्ण झाली आणि यापुढं मी लगेचच या प्रश्नांची उत्तरं पण देते. तर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. ह्याची उत्तराची लिंक लगेच पाठवते मी. ओके, चला भेटू तर मग पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.